बघितलं तू आता मोबाईल मध्ये? कुरकुरी खायचं नाही मरतय, चॉकलेट बी खायचं नाही मरतय, पुन्हा काय खायचं नाही, चिमणीच्या पुढं काय खायचं नाही, चिमणी मागते मरते चिमणी. बाळा कुठं बघितलं रे तू आता? मोबाईल मध्ये. कोणाच्या बघितलं? तुझ्या. तुमच्या म्हणायचं. तुमच्या. हा, काय बघितलं सांग परत एकदा. चॉकलेट कुरकुरी. हा, खाल्ल्यावर काय दिसलं तुला? मेलं मग. मेलेलं दिसलं हा नाही. मग काय खायचं, काय प्यायचं बाळा? दूध, काला, हा, चपाती ते खायचं. हा, बरं का पिले? कुरकुरे परत खायचं नाही, बिस्किट खायचं नाही, बरं का बाळा? बिस्किट न काय तर होतं, पीत पीत पीत. हा, पित होतंय. कोणी आणून दिलं तरी पण खायचं नाही. हा, घरात ठेवायचं तसंच. कोणतरी मोठं खाते येत नाही तर आपण खायचं नाही. आणि चहा प्यायचा का? नाही. आजपासून चहा मागायचा का? नाही. पिले चहा प्यायचा का बाया? नाही. हा, चहा पिल्यावर काय होते बाळा? कप कप होते. अजून काय होतंय? अजून पीत. पेत होते. अजून भूक मरते. भूक मरते. हा, हे तुम्हाला कोण सांगितलंय सगळं आता? तुम्ही. हा, याच्या अगोदर कोण सांगितलं होतं का बाळा? नाही. मग आजपासून ध्यानात ठेवायचं. आपल्या काकाने सांगितलंय काय खायचं नाही, कुरकुरे खायचं नाही, बिस्किट खायचं नाही, चॉकलेट खायचं नाही, खालतात. ते पण प्यायचं नाही बाळा. नाही. घरचा लिंबू सरबत करून प्यायचं. लिंबू आणायचं, घरातली साखर नाहीतर गूळ खायचा. हा, बाहेरचं दुकानातलं पण प्यायचं नाही. हा, पापड्या बी खायचं. बाहेरचं काहीच खायचं नाही, बरं का? पापड्या बी बंद करायचं. पापड्या पण बंद करायचा आणि गॅरी पण बंद करायचं. आपल्या घरात आंबे आहेत, आंब्याचा रस बनवायला सांगायचा आणि आंब्याचा रस बनवून आम्हाला द्या म्हणायचं, आमरस करून. हां, आणि उद्यापासून तसलं गार दुकानातनं काय आणायला सांगायचं नाही, बरं का बाळानो? हां, आणि बारक्या दुसऱ्या बाळाजवळ सुद्धा काय खायचं नाही आणि त्यांना सुद्धा खाऊ द्यायचं नाही. गॅर मागायचं नाही. गॅरवाला आला की गपचिप इकडं तोंड करायचं, त्याला गपचिप जाऊ द्यायचं. हां, काय कलिंगडं खायचं, खरबूज खायचं, दूध काला खायचा, आपल्यात आंबा आहे ती, फळं आहे ती. हां हां हां, द्राक्षी पण स्वच्छ धुवून खायची. हां, औषध असते, औषध मारलेलं असते, आणल्यावर गडबडीने खायचं नाही. हां, आणि तुम्ही दूध पिलंय का बाळानो? कशाच दूध पित होतं तुम्ही? कसल्या गायचं बाया? देशी गायचं दूध पित होता. कोण देत होतं बाळानं दूध तुम्हाला? कोण देतो पिले देशी गायचं दूध? कोण कोण पित होता? हा, अजून? बर, अजून? सगळ्यांनी पिलंय का? किती किती पिलंय बाया दूध? 2-2 कप. 2-2 कप पिलंय का? कसं लागते बाया दूध? लय गोड गोड लागते. कसं लागते रे बाळा दूध? लय गोड गोड. गोड गोड लागते. तुला कसं लागलं बाया? लागलं. कसं लागते दूध? गोड गोड. साखर टाकल्यावर. साखर टाकल्यावर नाही लागलं का? हा, दररोज पी वाटते का? हा, मग आता नाही घ्या, दूध संपलं की. मग आता कुठनं आणायचं दूध बाळा? आता कुठनं आणायचं? वाघिणीच काढायचं. कधी काढायचं वाघिणीचं? सकाळी. कोण काढायचं? तुम्ही म्हणायचं. कोण काढायचं बाया दूध? आज पिलं का दूध? आज काल का बरं नाही पिला? का? हा, आज पिले का? तू पिलाय का बाळा? का बरं नाही पिलाय का? खोटं बोलतंय बाळानो. गाई गाप गेली आता, त्यामुळं दूध देत नाही, दूध कमी आलंय.
दूध काढू देत नाही हा. दुधासाठी आपण दुसरी गाय आणू आणि मग दूध पिऊया हा. तोपर्यंत घरात कशाच दूध आहे ती प्यायचं. आता शेळीचं दूध आहे, थोडं राहिलं की तू ती शेळीचं दूध प्यायचं. पी वाटते की शेळीचं दूध प्यायलाय का तू कधी? नाही कधी पिलं तू प्यायलं नाही का? तू पिले का बाय हा? कसं लागतंय? बोल आता पिलाय का दूध तुम्ही? नाही का नाही पिला आता? चहा प्याला का? चहा नाही का प्यायचा का चहा? मी पिले दूध हां. केला आईनं बाबानं चहा पिताना चहा मागायचा नाही. जुन्या माणसांनी चहा केल्यावर चहा मागायचा नाही. उलट दूध द्या म्हणायचं हा. आणि मला माझ्या पुढं चहा वाटायचा का बरं वाटायचा? उग उगं म्हणजे थोडा वाटायचाच नाही चहा. गुळ टाकायचा. गुळ टाकल्यावर चहा सारखाच होतंय.